या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंबद्दल म्हटलंय की जरांगेंमार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आहे। पोलीस याबाबत तपास करतील, त्यांच्या लोकांचा अभ्यास करून चौकशी होईल व चौकशीत हळूहळू सर्व काही बाहेर येईल असे ते यावेळी म्हणाले। त्यानंतर जरांगेंबद्दल म्हणाले की अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तरे देऊ, मला आता त्या जरांगेवर काहीही प्रश्न विचारू नका। जरांगेंमार्फत काही नाटकाची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झालेली आहे व वेगळं आरक्षण देऊन सुद्धा जरांगे अपशब्द वापरत आहेत। पोलिसांनी जरांगेंवर कडक कारवाई केली पाहिजे असे यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। आता जे आहे पोलीस त्याचा तपास करतील, त्याचे लोक जे आहेत त्याचे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल। सर, पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचा पुढे येत आहे की त्यांच्यामुळे कुठेतरी पोस्ट मिळालेली आहे। आता हे सगळं काय बाहेर येईल हळूहळू। एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली ते सगळं बाहेर येते नक्की काय आहे। पण ते सर स्क्रिप्ट लिहिली असं म्हणताय, म्हणजे विरोधकांची काही दोन मोठ्या नेत्यांची नावं घेतली जातात, तुम्ही ज्यांना विठ्ठल मानतात त्या पवारांचं सुद्धा नाव आहे। मला माहित नाही आहे, पोलिसांना आता त्यांचं काम करू द्या ना। सर, सलाईन मधून विष प्रयोग झाला ना, गंभीर आरोप त्यांनी गृहमंत्र्यांमध्ये घेतले। आता अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तर देईल, प्रश्न सुद्धा विचारणार। सर, जुने सहकारी जे आंदोलन स्वतः जरांगे करतो त्यांचे जुने सहकारी समोर येऊन त्यांच्यावर आरोप करतायत। मी मगाशीच सांगितलं की मला आता त्या जरांगेवर प्रश्न विचारू नका, काम आहे, अधिवेशन सुरू आहे, विचारताय। आणि मी मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी। एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते, आणि दुसरं श्रीकांत मोघे साहेबांचं एक नाटक होतं सीमेवरून परत जा। या दोन नाटकाची जवळजवळ सध्या मी करतोय, मला वेळ नाही आता त्यामुळे शेवट काय असेल सध्या सुरू आहे। या नाटकावरती पडदा कधीपर्यंत? सर, या स्क्रिप्ट तुम्ही लिहिताय याची राज्य सरकारमध्ये आपण एकमेव मंत्री होता ज्यांनी सुरुवातीपासून जरांगेंना विरोध केला होता। क्या देखते इसको? अरे मैं क्या देखूं, इसमें देखने लायक कुछ है नहीं है ना, उसका कुछ सुनने लायक है। अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ, मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है ये जो है ये जैसे कि जो है हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंगबली की पोस्ट जैसे बढ़ती जाती है ऐसे ही जो है इसकी एक एक मांगे जो है बढ़ती जा रही है। अब ये सब लोगों के ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियां पक रहा है, मुख्यमंत्री को भी गालियां पक रहा है। मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को, सारे लोगों को गलत सलत जो है गालियां पक रहा है, तो सब लोगों के ध्यान में आया है। एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है, उसका कुछ अभ्यास नहीं है, उसको कानून कुछ समझता नहीं है। अब करे क्या? अभी सब लोग जो है पुलिस सब उसमें ध्यान दे रही है कि क्यों ऐसा जो है बर्ताव कर रहा है, तो देखते हैं क्या। पुन्हा एकदा तुम्हाला वाटत नाही सरकारला अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जातंय? आता हे पोलिसांनी जे अशा कायदा हातात घेतील, पोलिसांचं काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। सर, गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही का वाटत आहे तुम्हाला? तर आता जे आहे म्हणतात त्याप्रमाणे कोण आहे, काय आहे, त्याच्याच आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय निघतं ते आपण। सर, गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही का वाटत आहे? गृह विभागाला उशिरा जाग आली असं नाही वाटत आहे? मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला,
चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर।